नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे, पेन्शन हा दानधर्म नव्हे. उच्च न्यायालयाची पालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपले मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, पश्चिम बंगालमधील हुगळी चिंचुरा नगरपालिकेविरोधातील निवृत्तीवेतनबाबतच्या पेन्शन एका याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी करत पालिकेला फटकारला आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की निवृत्तीवेतन हा काही दानधर्म नाही, तो कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार आहे. 148 निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यास विलंब झाल्याबद्दल एका कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देताना पालिकेने तांत्रिक अडचणी झाल्याचं कारण सांगितलं होतं. त्यावर न्यायालयाने म्हटलं आहे की त्या कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे काम करून तो अधिकार मिळवलेला आहे आणि तुम्ही तांत्रिक अडचणी सांगताय. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौरांत कांत म्हणाले, प्रदीर्घ काळ व सातत्याने सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पेन्शन आणि निवृत्तीनंतरचे इतर लाभ देताना एका दिवसाचा देखील विलंब होता कामा नये. अशा प्रकरणामध्ये उशिरा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, कारण निवृत्तीनंतर उदरनिर्वाहासाठी हे कर्मचारी पेन्शनच्या पैशावर अवलंबून असतात. पालिकेतून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गौरांत कांत यांनी नुकतीच सुनावणी केली. याचिकाकर्त्याने म्हटलं आहे की तो आणि इतर 147 कर्मचारी 1991-92 पासून नोकरी करत होते आणि 2023 ते निवृत्त झाले आहेत, मात्र त्यांना अद्याप पेन्शन मिळालेली नाही. त्यावर न्यायमूर्ती कांत म्हणाले, पेन्शन देण्यास विलंब होणे हे न्यायाच्या तत्वाविरुद्ध आहे. याचिकेकर्ते व सदर 147 कर्मचारी पालिकेत वेगवेगळ्या पदावर काम करत होते. कोणी हमाल, कोणी डोम, कोणी मेतर, कोणी ट्रेलरमॅन तर कोणी सफाई कर्मचारी होते. त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून मान्यता मिळाली होती. त्यामुळे त्यांना ज्या सुविधा दिल्या जाणार होत्या त्यात दरमहा पेन्शनचाही समावेश होता. मात्र याचिकाकर्ते व इतर 147 कर्मचारी 2023 निवृत्त झाल्यापासून आतापर्यंत त्यांना पेन्शन आणि इतर फायदे जारी करण्यात आलेले नाहीत. पालिकेच्या या भोंगळ कारभारावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने नगरपालिका व संचालनालयाला एकूण 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. एका आठवड्यात सर्व कारवाई पूर्ण करावी, दस्तावेज संबंधित संचालनालयाकडे जमा करावेत आणि 2 आठवड्यांच्या आत तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. त्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, असंही न्यायमूर्ती यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.